कला सोडणार नाही आणि कलेसाठी आजपर्यंत जेवढं मी केले ती इथून पुढं नवयुवकांनी काहीतरी त्याचा बोध घ्यावा आणि सुधारावं आणि त्यात बदल घडवून आत्ताच्या पिढीला शाहिरीबद्दल असेल, गोंधळ असेल, तमाशा असेल, वाघ्या मुरळी असेल ही परंपरा पुढे टिकावी एवढंच माझं पहिल्यापासून म्हणणं आहे. आता बी ही कला जतन व संवर्धन यासाठीच मी करतोय. आता आपण तुम्ही गोंधळी समाजाचं सांगतो. होय. हा गोंधळ कसा आला म्हणजे कसं आहे तुमच्याकडं परंपरेनं याला काय मान आहे म्हणजे तुमच्या घराण्याकडे किंवा अनेक ठिकाणी गोंधळी समाज आहे. हा गोंधळ काढण्याचा काय उद्देश काय किंवा कुठलीही सुरुवात कशी झाली काय त्याबद्दल सांगता येईल का? इकडे आई तुळजा भवानी चे गोंधळी आम्ही गोंधळी समाजाचे असल्यामुळे आई भवानीचे गोंधळी म्हणून आम्हाला पूर्वीपासून पारंपरिक पद्धतीनं आम्ही गोंधळ करतो आणि ते गोंधळ करत असताना आम्हाला गोंधळी म्हणून आमंत्रित करतात. म्हणून आमंत्रित केल्यानंतर जो देवीचा संबळ आहे, तुंतुन आहे, टाळ आहे, म्हणजे तुंतुन म्हणजे सूर असतो ते, त्या सुरावर आम्ही देवीचं आवाहन करतो. आवाहन करून देव बोलवणे आणि देव बोलवल्यानंतर 5 पद म्हणणे. आता पद म्हणल्यानंतर पारंपरिक बाज सहसा कोणाला माहिती नाही, तुम्हाला एक अर्धा मिनिटाचं सांगतो. कारण त्याचं कसं आहे, पूर्वी कसं आहे एक गोंधळी पुढं म्हणायचा आणि दुसरा जोडीदार आहे की त्याच्या निम्म्यातनं पुढं धरायचा. ती पारंपरिक आहे. श्रीदेवी आद माते ग आंबे कृपा करून पावे तुझं विन शरण कोणा जावे हो जी, असं पाठीमागच्या निम्म्यातनं उचलायचं आहे. आणि हे गीत म्हणताना पारंपरिक गीत आहे. हे गीत सादर करताना 2 जण लागतात, पुढचा म्हणणारा आणि पाठीमागं निम्यातनं धरणारा. श्रीदेवी आद माते ग आंबे कृपा करून पावे तुझं विन शरण कोणा जावे हो जी, असे हे गीत आहे, जुनं गीत आहे. पण आयशे ग आंबे गुण तुझे कुठवर वर्णावे धन्य तो डोंगर तारावे जी, असं मागचा बाज आहे. ही झाला गोंधळातला बाज. पण देव बोलून हा बाज वेगळा आहे. पूर्वी गोंधळाला आम्ही गेलो म्हणजे बाराबंदी घालून जायचं, आता त्याला जागा म्हणतात. ती बाराबंदी घालून जायचो. तो पूर्वीचा इतिहास आहे. छत्रपती शिवरायांच्या काळापासून चालत आलेल्या. त्यांनी राजदरबारी एक कलेला प्राधान्य दिलं, गोंधळ्याच्या लोककलेला. जसे बक्षीस द्यायचे, सोन्याचं कडं, चांदीचं कडं किंवा चांदीचे बंद रुपये, तसं छत्रपती शिवरायांनी पूर्वीच्या गोंधळ्यांना, आता गोंधळी म्हणजे भटकाविमुक्त झाला, मग अंगावर थोडी फटकी तुटकी कपडे असायचे. छत्रपती शिवरायांनी म्हणजे हा जगा घालून जर तुम्हाला गोंधळ सादर करता आला तर उत्कृष्ट वाटेल. मग छत्रपती शिवरायांनी तो झगासुद्धा गोंधळाला दिलेला आहे. हा परंपरेचा आहे गोंधळ. त्या काळातला तो बाराबंदी पोशाखच होता. बाराबंदी पोशाखच, पगडी वगैरे, मानाचा पोशाख, मानाचा पोशाख छत्रपती शिवरायांच्या काळापासून चालत आलेला आहे. हा गोंधळाचा बाज झाला. आता जेजुरीचा खंडेर आहे, वाघ्या मुरळी. वाघ्या मुरळीतून आता कसं झालंय, पूर्वीची पारंपरिक जी लोककला आहे ती लोप पावत चालली आणि आता ऑर्केस्ट्रा टाईप वाघ्या मुरळी चालू झाले. तो काळ गेलेला आहे, पूर्वीचा काळ. पारंपरिक वाघ्या मुरळीचा लोककलेचा बाज टिकून राहावा म्हणून आम्ही आता प्रयत्न करत आहोत. त्याचबरोबर आता शाहिरी आली. शाहिरीमध्ये वनम्यान शो असतो, एक शाहीर. मग त्यात वाद्य, आता पूर्वी वाद्य कशी होते, ढोलकी, डब आणि टाळ, तुंतुन. ढोलकी बी नंतर आली, अगोदर डब, तुंतुन आणि टाळ असायचा. एवढ्यावर शाहिरी चालायची. परत ढोलकी आली, परत संबळ आला, परत दिमडी आली, परत प्याड आलं. असे वाद्य वाढत गेले. आता जवळजवळ 10-15 लोकांचा संच शाहिरीचा आम्हाला करावा लागतो. आणि ती शाहिरीचा संच करत असताना हे सगळे आत्ता इन्स्ट्रुमेंट वापरलं तर ती शाहिरीचा कार्यक्रम बाज दिसायला चांगला दिसतोय. गाताना बी त्याचं सहकार्य लागतं आम्हाला, म्हणजे कारण तसे वाद्य पाहिजेत आत्ताच्या काळामध्ये. पूर्वी डब, तुंतुन आणि टाळ धार्मिक झालं, पण आता शाहिरी बाज जर म्हटलं तर पूर्वीचा शाहिरी बाज
आमचे शाहीर होते गुरुवर्य, त्यांचा बाज वेगळा होता. त्यांचा बाज कसा असायचा, ओम नमो नमो श्री गणा, नमो श्री गणा, नमो श्री गणा, कैलास पत्या शिवसुता गौरी नंदनाजी, जी जी गौरी नंदनाजी, हा विभूत्यांचा बाज झाला. आणि शिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांनी पोवाड्यात काय केलं, व्याख्यानात आणला पोवाडा. पोवाडा गायचा आणि व्याख्यान आणायचं मध्ये. तो कसा, ओम नमो श्री जगदंबे, ओम नमो श्री जगदंबे, नमन तुझांबे करुण प्रारंभे, डबावर थाप तुंतुण्यातान, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शिवप्रभूच गातो गुणगान, जी जी जी, हा बास त्यांचा. आणि आता नवीन कलाकारांना म्हणजे नवीन ज्या वाघ्यामुरळी पार्टी असतील किंवा नवीन गोंधळ करणारे असतील किंवा ज्या लोककला आहेत त्यामध्ये आता जे काही समजा मिक्स व्हायला लागले, हे सिनेमाची गाणी असतील, तोकड्या कपड्यावर डान्स करणं असेल, तर अशा कलाकारांसाठी काय संदेश द्याल तुम्ही? नाही नाही नाही, कसं आहे, करायच्या ठिकाणी वेगळ्या गोष्टी आहेत. मग नाव घेऊन सांगतो मी, संगीत बारी असेल, तमाशा असेल, वाघ्या मुरळी असेल, गोंधळ असेल, शाहीर, ज्याचा त्याचा बाज वेगळा. आणि पूर्वीपासून पारंपरिक चालत आलेली वाघ्या मुरळी, ही वाघ्या मुरळी आता जो धागडधिंगा, सिनेमातली गाणी, ऑर्केस्ट्रा टाईप चालते, ही आत्ता लोकांना गोड वाटते. पण माझा दावा आहे, ही टिकणार नाही. शेवटी पारंपरिकच वाघ्या मुरळी पुढे येईल, पारंपरिकच गोंधळ पुढे येईल आणि ती पब्लिकमध्ये रुचल. आता करते, कोणाला आपण थांबवू शकत नाही, कुठल्या वाघ्या मुरळीला आपण थांबवू शकत नाही. ज्याच्या त्याच्या पद्धतीने ते करतात. पण पारंपरिक बाज, कुलधर्म पुढे चार प्रत्येक कलावंतांनी, गोंधळ असेल, वाघ्या मुरळी कलावंतांनी असेल, कुलधर्म कुलाचार जपावा आणि पारंपरिकच लोककला आपली सादर करावी. समजा असं ह्या कलावंत समजा ज्या वेळेला एखाद्या कलाकारांच्या जवळ राहते आणि त्यावेळेला त्या कलाकारांच्या पाठीमागं बघणार किंवा त्यांची मुलं असतील, पुढचा काळ तो कसा जातो त्यांचा साधारण? नाही नाही, कलावंताचा काळ तो कळतर आहे आणि बिकट काळ आहे कलावंतासाठी. कला जरी आम्ही जोपासतोय तरीसुद्धा इथून पुढे येणारा काळ, पट्टेबापुरांचा काळ अंतरुणावर गेला, लोकशाहीर अण्णाभाऊ साठ्यांचा काळ बी तसाच गेलेला आहे. तसं लोक कलावंतांना जोपर्यंत आपलं चालतंय किंवा आपली जोडीदारी नाही आणि मी तिचा जोडीदार, आपलं चालतंय तोपर्यंत चार पैसे ठेवून राहिले तर पुढचा काळ चांगला येणार आहे. नाहीतर पुढचा काळ चांगला येणार नाही कलावंतासाठी. त्याला तसं शासन 5,000 रुपये मानधन देतं आम्हाला, महिन्याला मी पण मानधन घेतोय एक कलावंत म्हणून, वृद्ध कलावंत मानधन आम्हाला मिळतं. आणि ज्या ज्या महिला एकनिष्ठ राहिल्या, लोककलावंत महिला ज्या मालकाशी एकनिष्ठ राहिल्या, त्यांनी त्या मालकाचा प्रपंच विवर आणला. ज्या एकनिष्ठ राहिले नाही त्यांनी त्यांच्या मार्गाने ते गेले, आमच्या मार्गाने आम्ही राहिलो, त्यांच्या पद्धतीने ते राहतात, आता आमच्या पद्धतीने आम्ही राहतो. ते कलाकाराच्या पदरी म्हणजे उतार वयामध्ये साधारणतः निराशा अनेक कलाकार बघत असताना निराशा येते किंवा समाजात त्या मापानं तो गुण ठेवलं जात नाही किंवा मागचा जो काळ आहे. आज आम्ही एका कलाकाराने भेटलं तर त्यांनी सांगितलं, आयुष्यभर तमाशा करता करता माझ्या जीवनाचा तमाशा झाला, पोरांचे आज लग्न व्हायला तयार नाही. पुढच्या पिढीला काय ह्याचं तोटे होते तो असं नाही, खरी गोष्ट आहे की. अहो, आयुष्यभर कला सादर करताना पोरग, बायको, प्रपंचा, भावकी, मान सन्मान ह्याचा कधी विचारच आम्ही केला नाही. त्यामुळं आता वय उतार झालं की माणसाचं वय कमी झालं की नॅट कमी येतं, नॅट कमी झाली कला सादरीकरण कमी होतं. मग तमाशात कसं असतं, स्टेजवर राजा आणि खाली आला की भिकारी म्हणायला काय हरकत नाही. कारण पूर्वी माझ्या वडिलांच्या काळात मला आठवते की एकच कपडे, एकच ड्रेस, तो कलावंत सोंगाड्या होता.
तो कलावंत एकच ड्रेस सकाळी धुवायचा, त्याला कडक मीठ द्यायची, तांब्याने इस्त्री करायची आणि तांब्यानं त्यात इस्तू टाकून तांब्याने इस्त्री करायची आणि तेच कपडे वापरायचे आणि खाली आलं की एकच ड्रेस त्याला म्हणजे. आणि आता सुद्धा तशी परिस्थिती अशी आहे, ज्या ज्या कलावंतांनी कमवून ठेवलं, जे कलावंत कमवून ठेवलं म्हणजे पैसा अडका कमवून ठेवलं, आणि आमच्यासारख्या कलावंतानं कला जतन व संवर्धन करून ठेवली, कला साठपा केला कलेचा, आणि आम्ही आता इतरांना कला देतोय आणि कला जोपासतोय. आणि अजून तरी आता पुढच्या पिढीला माझ्या मुलांना किंवा मुली असतील, मुली जिकडे तिकडे जावाई वगैरे मला आले, पण मुलं कला जोपासतात, कला सादर करतात. अजून तरी आमचं ह्या लोककलेवर पोट भागतंय आणि अजून लोककलेवर मी जगतोय. जागा नाही, जमीन नाही, तसलं काय नाही, नोकरी नाही, काय नाही. मी लोककलेवरच आजपर्यंत प्रेम केले आणि लोककलेनंच मला जगवले आणि अजून लोककलेवर जगतोय. पोरांना उच्च शिक्षण वगैरे काय दिलं नाही, परिस्थितीच्या मानानं 35 आता कसं आहे, 35 वर्ष म्हणण्यापेक्षा सिजनेबल काही धंदे असतात. कोणचे वाघ्यामुरळी लग्न झालं की वाघ्यामुरळी नवरा नवरीच्या लग्नामध्ये वाघ्यामुरळी जागरण गोंधळ घालतात सिजनेबल, महिना 2-3 महिने ते चालतात. आणि परत तमाशाचा सीझन जे असतोय, काही 3 महिन्याचा, 6 महिन्याचा, 9 महिन्याचा असा सीझन असतो. मग आम्ही बाहेरच असायचो. तमाशाला गेलं की 6 महिने यायचं, 3 महिने यायचंच नाही. त्यामुळं किंवा कार्यक्रमाला गोंधळाला गेलो, आता तुमची सरकुली जर तुम्हाला एक उदाहरण सांगितलं, तिथं 6 दिवस सलग असते. मग 6 दिवस यायचं नाही. मग त्या मुलाकडे ध्यान द्यायचं किंवा त्या मुलाला शाळेत घालवायचं. भटके मुक्त आम्ही असल्यामुळं 4 पैसे कमी पडायचं. त्यांना शाळेला कपडे नसायचे, पाठ्यपुस्तकं नसायचे. त्यामुळं मी जास्त करून मुलांना शिक्षण देऊ शकलो नाही. माझ्या या लोककलेच्या बाजारात मी व्यस्त असल्यामुळं मी त्यांना वेळ देऊ शकलो नाही. ही माझी चूक आहे. आता ही पुढची पिढी समाधानी आहे का या कलेवर? तुमची स्वतःची? माझी तर पिढी पूर्ण समाधानी आहे. माझी मुलं मला म्हणतात, माझ्या बापानं काय नाही कमवलं तर लोककलेत नाव कमवले, ह्याचा आम्हाला अभिमान आहे आणि तुमची परंपरा आम्ही बी पुढं टिकवून ठेवू, पण जरा ह्याला वेगळं वळण देऊन किंवा वेगळा बाज देऊन आम्ही ही लोककला पारंपरिक पद्धतीनं आम्ही टिकवून ठेवू. आणि माझी मुलं किंवा माझा परिवार, माझी भाऊभाऊकी किंवा माझा मित्रमंडळ, माझे कलावंत आणि आम्ही सगळी खुश आहे. आमच्या लोककलेवर आम्ही प्रेम करतो आणि असंच प्रेम करत राहणार. आता महाराष्ट्रभर फिरत असताना काय असे काही वाईट अनुभव आले बघा? काय जीवनामध्ये समजा कलाकाराच्या आयुष्यामध्ये एखादा अनुभव, कटू अनुभव असतो, असा काय एखादा आला का? ते अनुभव तर पंढरपूर तालुक्यात चळांबू म्हणून गाव आहे. माझ्या वडिलांनी मला सांगितलं होतं की बाबा भजन कर, कीर्तन कर, गोंधळ कर, जागरण कर, पण तमाशाच्या काय नादाला लावून. त्यांना विचारलं, दादा का नाही? ही एक बाज असा आहे लोककलेचा, ज्याला जमला त्यालाच जमला आणि त्यात मला फार अनुभव मोठा आलेला आहे. आणि एक महिला कलावंत ही तुझं लग्न झालं असलं तर महिला कलावंत म्हणून एक स्त्री तुला ठेवावं लागेल आणि त्या कार्यक्रमासाठी तुम्हाला ते उपयोगी येणार तर ते कार्यक्रम असतो. मी वडिलाचं ऐकलं नाही. आणि ही तर तमाशातली बाई, नाचणारी बाई, देवदाशी, मुरळी, जुगतील आणि ह्याच तर नादाला लागून. पण ते माझा प्रवास उलटा झाला. सांगायचं तात्पर्य का सांगतो मी पहिल्यापासून, माझा प्रवास उलटा झाला. दादा म्हणलं असं काय असतं त्यात? आता मी तमाशा बघतोय करतोय. नाही म्हणजे ते तुला जमणार नाही, ती ह्या गोष्टी करू नको. पण त्याच्या उलट झालं. माझ्याकडून जे कलावंत असतात, महिला कलावंत, 1-2-3 महिला कलावंताशी माझा चांगला संबंध आला. माझी मुलं पण आहेत त्यांना. तो इतिहास मी सांगेन तुम्हाला. पण चळांब्याला जात असताना काय झालं, माझा घरचा ग्रुप असल्यामुळं तमाशाला चालतो आणि अचानक ते आज सुट्टी असं मला वाटलं. पण गौतमी सातपुते लोकनाट्य तमाशा मंडळ होता, तवशी महाराज होता आणि त्यांच्याकडे आम्ही कार्यक्रमाला जायचो तमाशाला.
ते अचानक आले म्हणजे सुभाष भाऊ आपल्याला तमाशात जायचं आणि आपली लोक आहेत का? म्हणलं, आहेत कलाकार सगळे, आम्ही घरीच होतो सगळे आणि आम्ही घरचेच कलाकार, भाऊ मी माझी एक तमाशातली आपली वाघ्या मुरळीतली एक कलावंत महिला, मी ती मंडळीच म्हणायची माझी आपल्या लोक कलावंतापैकी, अशी आम्ही 7 भाचा अशी मुलं, अशी आम्ही 7-8 9 जण आम्ही घरचेच होतो. आणि मग ते म्हणजे मग यावं लागते म्हणजे एवढ्या रात्री जाता कसं काय जायचं, वाजले 10 मिनिटं, लोक दम काढतील का? नाही भाऊ तुम्हाला यावं लागतं. गेलो की त्यांच्या गाडीत बसून तिथं आता सगळं आमचं उरकायला करायचं, सगळं आंबायला जायला आम्हाला 11:30-12 आणि नेमकी लाईट गेली होती. आणि माझा थोडा परिचय सरकुली गावाकडे असल्यामुळे माझा परिचय त्या लोकांशी होता, पण तिथं पोचलो, लाईट गेलेली, गाव तिथं राव असतो आणि गावची जत्रा आणि कारभारी जत्रा, आणि काही तरुण मित्र असतील, काही म्हातारी माणसं असतील, ते जरा त्यांचं डोकं जरा खवळलं म्हणाल काय अडचण नाही, तमाशा एवढ्या वेळाने येत असतो, तमाशा आता सादर करते ते आता होईल का? तुमच्यासारखी नेते मंडळी सरपंच वगैरे म्हणले लगेच चालू करतात, लगेच चालू करतात. आम्ही गाडीतच जायला एवढा धोंडा आला आणि माझ्या ह्या डोळ्याला लागला, असा डोळ्याला लागला की त्यातनं रक्त येते का पाणी येते, ती जखम माहिती तीच आहे. हा तीच आहे जखम, आणि रक्त येते का पाणी येते ही मला अंधारात काय समज नाही, पण पडत होतं असं थेंब 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 पडत होतं, मी असं पोसत होतो. पण कलाकारांना सांगून उपयोग नाही, आपण लोकांचा कार्यक्रम घेतलाय तो कार्यक्रम केला पाहिजे म्हणून मी रुमाला असं पोसायचं, रुमाल ठेवायचं, म्हणजे उतरा करा चालू. मग जरा शांत झालं, गाव बी शांत झालं आणि कार्यक्रमाला उभारल्यावर थोडं मरकुरी लागलेला आणि तिथे जास्तच पाणी आलं डोळ्याला. तमाशा चालू करायचा, तमाशा चालू केला, पहिला हलगी ढोलाचा मुजरा झाला, मोहरा झाला, परत गणाला सुरुवात झाली. गणाला सुरुवात झाली की डोळा दम काढत, तरी मी बघितलं नाही की रक्त येते का पाणी येते, तर बघितलं असं पूर्ण आमच्या ते कलावंत होता डुलकीवाला, हलगीवाला पुढं असतात ना, तिने म्हणजे शाहीर तुमच्या डोळ्यातून रक्त यायला लागली. मग कृष्णाची ओळख सांगायची, तेव्हा कृष्णाच्या भूमिकेत मी गेलतो, कृष्णाची ओळख सांगायची होती, कृष्णाची ओळख सांगितली आणि पाठीमागं आलो, बघितलं तर सगळं रक्तानं हे झालेलं होतं. आणि बघितलं तर डोळ्यातनं पाणी होत होतं आणि धोंडा इथं लागला होता, असं दोन्ही उंगर लागला होता आणि इथं बी लागला होता, पण जखम इथे झाली होती, ती रक्त येत होतं, पाणी डोळ्यातून येत होतं. आणि असा कटू अनुभव मी आम्हाला आलेला आहे. आता मुलं तुमचं सगळं आता कुटुंबात मुलं आज करीत आहेत का सगळी? माझी मुलं सगळी कलीत आहेत. शाळा शिक्षण वगैरे काय मिळालं? हो, एकाचं 12वी झाले, एकाची 10वी झाले, पण आपल्या माझ्या लोककला प्रकारामध्ये माझ्या कलापथकात काय मग दोघांचा तिघांचा सहभाग आहे. तुम्हाला आता आपण जे बघितले पुरस्कार सगळे मिळाले, आतापर्यंत किती पुरस्कार मिळाले साधारण? मला पुरस्कार जवळजवळ 100च्या वर असतील पुरस्कार, कारण हे जे आपण बघितलं पण हे कष्टाने मिळालेले. हां, हे पुरस्कार मिळाले ते कष्टानं, म्हणजे मी का सांगतो माहीत का, तुम्ही विचारलं म्हणून सांगतोय. मी जवळजवळ स्पर्धात्मक जे शिल्ड, ढाली, सन्मान चिन्ह, मी 61 स्पर्धा केल्या. त्या स्पर्धा मग गोंधळाच्या त्यात आल्या, वाघ्या मुरळीच्या आल्या, शाहिरीच्या आल्या, असे वेगवेगळ्या लोककले माध्यमातून 61 स्पर्धा केल्या. पण 1-2 ठिकाणं वगळता, लय नाही 2च ठिकाणं वगळता मी पहिला नंबर सोडलाच नाही. कुठं जाईल तिथं प्रथम क्रमांक माझा असायचा. अशा 61 स्पर्धा केल्या लोककलेजवळ आणि जवळजवळ 82 ठिकाणी मी परीक्षक म्हणून आता स्पर्धा भरलेल्या असतात लोककलेच्या. मग गोंधळ असेल, वाघ्या मुरळी असेल, शायरी असेल, वेगवेगळ्या माध्यमातून 82 ते 83 ठिकाणी मी परीक्षक म्हणून गेलो. आता नवीन पिढीला काय संदेश द्याल? नवीन पिढी जी का कलेकडे वळणार आहे, त्या नवीन पिढीला आहे का स्ट्रगल आहे का? नाही, नवीन पिढीला स्ट्रगल आहे, पण आता कसं झालेलं आहे, जुना जे लोककलेचा बाज आहे तो लोककलेचा बाज तरुण मुलांना किंवा युवकांना तो जुना बाज ऐकू वाटत नाही. कारण आमच्या गोंधळात कसं आहे, पूर्वी देव बोलवलं, गण झाला
की कथा कथा असायची. पण आता कथा लावली म्हणलं की लोक उठून जातील. मग त्यांना जरा वेगळ्या पद्धतीनं हाताळावं लागतंय आणि वेगळ्या पद्धतीनं मग ताल सूर लय ठेका किंवा त्यांचा गायकीचा बाज असतोय ते चित्रपटाच्या चालीवर थोडं 1-2 गीतं म्हणली, देवाचीच गीतं, पण चित्रपटाच्या चालीवर म्हणली की मग जरा थांबतात. असं झाले. त्यामुळं आता स्ट्रगल कसा आहे, शास्त्रीय संगीत आणि लोकसंगीत ह्यात थोडा फरक आहे. मग लोकसंगीतामध्ये हा बाज गोंधळाचा, तमाशाचा, शाहिरीचा, वाघ्या मुरळीचा बाज मोडतो आणि लोकांची बघण्याची जी दृष्टिकोन आहे, लोककलावंत बघण्याचा दृष्टिकोन थोडंफार एक अर्धा तास ती स्वाद घेतात. नंतर कथा वगैरे अशी लावली की ती कोण थांबत नाही सहसा. त्यामुळं मुलांना बी आम्ही कसं काय करतो, बाबा आपला जी पारंपरिक बाज आहे ही बाज सोडून आपल्याला दुसरं काय करायचं नाही. मग चालतंय, आम्ही चालवतो, कारण देश तसा विश करतो. थोडं पुढचं पब्लिक कसं आहे तसं बघून आम्ही तसा कार्यक्रम सादर करतो. काय पण मला काय विचारलं होतं, म्हणजे आत्ताची काही नवीन पिढी आहे ही लोककला सगळ्या आता बुडत चालल्या. हो, म्हणजे कमी प्रमाण व्हायला लागलं, लोक पावत चालल्या. म्हणजे या पुढच्या काळामध्ये असं होतं सांगायची वेळ आली. म्हणून महाराष्ट्र शासनानं विद्यापीठामधनं काही लोककलेचं शिक्षण द्यायला सुरुवात केली आणि अनेक कलाकारांना तिथं बोलवलं जातं विद्यापीठात नवीन विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी किंवा मग अशा पद्धतीची कला असते. असं काय एखादा तुमच्याकडे अनुभव आला का एखाद्या विद्यापीठात वगैरे? होय. ते कसं आहे, माझे गुरुबंधू आहेत, जवळचे मित्र आहेत, गणितजी चंदन शिवे म्हणून मुंबई विद्यापीठाला ते आहेत. लोककलेतले बादशाह माणूस आहे आणि आता ते विद्यापीठात आहेत. परत प्रकाशजी खांडगे म्हणून आहेत. परत माझे पाहुणे एक आहेत उगले म्हणून, मी तात्या म्हणतो त्यांना, तेही विद्यापीठाला असतात. मी शिवाजी विद्यापीठाला गेलो. शिवाजी विद्यापीठाला मग ते आम्ही देणार आहे. आता लोककले जतन व संवर्धन करण्यासाठी विद्यापीठानं काय केलं की तरुण पिढीमध्ये हे रुजलं पाहिजे. आम्ही देणार आहे आणि विद्यार्थ्यांसाठी घेणार आहे. मग ते घेणाऱ्या विद्यार्थ्यांची मानसिकता काय, कशी आहे, जुना पारंपरिक बाज त्यांच्यापर्यंत रुजतोय का, त्यांना पचतोय का आणि त्यांना घ्यावंसं असं वाटतंय का. मग त्या पद्धतीनं आम्ही ते प्रशिक्षण त्यांना देतो. असं प्रशिक्षण मी बऱ्याच ठिकाणी दिलेलं आहे आणि ते विद्यार्थी घेतात आणि विद्यार्थी तयार पण झालेले. हां, तुझ्या विद्यार्थ्यांना कसा प्रतिसाद लागतो, कसा म्हणजे त्याला आवड आहे का त्यात निर्माण नवीन पिढी वाटते? आता सांस्कृतिक कार्यमंत्री आता शेलार साहेब आहेत आणि आमच्या सांस्कृतिक कार्य विभागाचे संचालक म्हणून आपल्या विभीषणजी चौरे साहेब म्हणून आहेत. त्यांना मी विनंती केली, मला एक प्रशिक्षण घ्यायचं म्हणलं, शाहिरी प्रशिक्षण. त्यांनी मला शासनातर्फे ते प्रशिक्षण मिळवून दिलं आणि 20 दिवसाचं प्रशिक्षण होतं. पण मी प्रत्येक गावागावाला, जिल्ह्याला, तालुक्याला, महाराष्ट्रामध्ये एक जाहिरात सोडली की शाहिरीचं प्रशिक्षण आहे लोककलेचं, तर आपण यात सहभागी घ्यावे. तर त्यात 20च विद्यार्थ्यांना प्रवेश होता, पण त्यात जवळजवळ 45 विद्यार्थी आहेत. 45 म्हणजे अजून शिकण्याचा त्यांना दुप्पट वाढ झाली आणि त्यांना शिकू वाटतंय पारंपरिक बाज. 45 विद्यार्थी आले आणि त्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण विविध महाराष्ट्रातले जे लोककलेतले जाणकार आहेत, अभ्यासू आहेत, अशी शाहीर मंडळी, कलावंत मंडळी मी बोलवले. प्रत्येक शाहिरांना, प्रत्येक कलाकारांना मी वेळ द्यायचो आणि माझा 1 तास असायचा आणि मी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण द्यायचो, पाठपुरावा करायचो. असे महाराष्ट्रात अनेक विद्यार्थी आम्ही तयार केले. आता समजा तुमचं वय किती 65 म्हणून 63 वय, म्हणजे उतार वयाकडे जात असताना असं काय बाबा कलेत राहून गेले असं काय वाटतं का? म्हणजे माझं काय आपल्याकडून ह्या कलेसाठी किंवा कलेसाठी जीवन अर्पण केलं पण आपल्याकडून अजून काहीतरी राहिलं असं काय जाणवतं? झालं की तसं जाणवतंय. लोककलेचं एवढंच की डॉक्टरची पदवी घेतल्यावर डॉक्टर म्हणतात, शाळेत इंजिनियर म्हणून इंजिनियरची पदवी घेतली की त्यांना या इंजिनियर म्हणतात, बरोबर आहे. तसं लोककलावंताला काही पदवी नाही. मी म्हणलं, जरा विचार केला, माझे गुरुवर्य
ख्यातनाम मोठे कलावंत होते ते शाहीर विभूते म्हणून आम्ही त्यांना आप्पा म्हणायचो. शाहीर विभूते, शाहीर सूर्यवंशी, परत शाहीर चंदू बर्डेकर असे शाहीर मंडळी, परत शाहीर बाबासाहेब देशमुख, शिवशाहीर बाबासाहेब देशमुख, त्यांचा सहवास मला लाभला. मी त्यांच्यासोबत कार्यक्रम केले. मग शाहिरांना शाहीर म्हणायचे ना. शाहीर म्हणजे शाहीर का म्हणतात, त्यांचं नाव तर बाबासाहेब, पण यांना शाहीर का म्हणतात. मग ते समजलं शाहिरी करणाऱ्याला शाहीर म्हणतात. आणि अनेक ठिकाणी गेलो, एक चांगला उत्तम कलावंत होता, त्या कलावंताला मास्टर म्हणायचे. आणि ह्यांना मास्टर म्हणते ते, ह्यांना शाहीर म्हणते ते. ढोलकी वाजवणारा ढोलकीवाला म्हणते ते, सोंगाड्याला सोंगाड्या म्हणते ते. पण उगाच म्हणत नाही ते आपल्याला अवगत करावं लागतं, तेव्हा ते मिळतं. तसा एक प्रसंग असा आला की मला वाटायचं मला ढोलकीवाला म्हणावं. मी सगळी वाद्य वाजवतो, संबळ, ढोलकी, दिमडी, डब, तुमचा हार्मोनियम, सगळी वाद्य वाजवतो. आणि बऱ्यापैकी प्रत्येक लोककलेतलं मला जाण आहे आणि मला समजते. मग एक ठिकाणी काय झालं, तो विषय आपला चाललेला की त्या ठिकाणी त्यांनी मला ढोलकीवाला म्हणाला असं मला वाटायचं. पण असं वाजवायचं मला ढोलकीवाला कोण म्हणत नव्हतं. आणि मी कामं केली, तुम्हाला माहिती असेल सांगोला तालुक्यातच आहे, गुलाबराव ढालेवाडीकर तमाशा चांगला. परत वामन शिरगावकर म्हणून एक आंधळा वामन मास्तर होतं, त्यांना आंधळा हाताने पेटी वाजवतो, दोन्ही हाताने पेटी. वामन शिरगावकर लोकनाट्य तमाशा मंडळ, मग ते आमची सुसाय असेल, ती छाया असेल. परत गुलाबराव ढालेवाडीकरांची कमल, उषा, त्यांच्याकडे काम केलं मी तमाशात. परत आमच्या वामन दादाकडे केलं. परत सुमन पंढरपूरकर म्हणून होत्या, त्यांच्याकडे काम केलं. वामन भाऊ पाटोळे, आमचे शाहीर नंदा पाटोळे, हे आमच्या शिनमण्याचे, यांच्यात बी आम्ही काम करण्याची आम्हाला संधी मिळाली. पण पूर्वीचा काळ जो होता, मी नुसताच कलावंत म्हणून नावारूपाला यायला लागलो होतो. मला ढोलकीवाला म्हणून घ्यायचं होतं किंवा ती पदवी घ्यायची होती. आणि एक ठिकाणी मी ढोलकी दिलेली होती, म्हणजे कमलताईच्या घरी. आता त्यांचा तमाशा आहे कमल ढालेवाडीकर म्हणून. आणि मी ढोलकी आणायला गेलो, मग ढोलकी म्हणजे तुमची वाजवाय नेले. म्हणजे कुठे नेले, तर इथंच शिरभावी म्हणून सांगतात गाव आहे, म्हणजे तिथं रात्रीच गेलो सायकलीवर. त्यावेळी गेलो तर तिथं तयारी चालली होती, नाटक होतं तिथं. नाटकात ती लावणी होती. पूर्वी आता ऑर्केस्ट्रा म्हणते, पूर्वी नाटक होतं, ती लावणी सादर करायची. पण ती लावणी वाजवणारा जो ढोलकीवाला होता त्यांचा तिथला, ती ढोलकीवाला ड्रिंक केल्यामुळं त्याला उठता येणार, ते नशेत झोपलेला होतं. लावणी जवळ आली होती, आता ढोलकीवालाच नाही. आणि नेमका मी त्या लेडीजला दिसलो लावणीवाल्याला, म्हणजे सुभाष भाऊ आले, सुभाष भाऊ ढोलकी वाजवत की म्हणजे मला माहीत नाही तुम्ही काय बसवले, कुठली लावणी आहे, काय वाजवायचं नाही. म्हणजे तोडा वाजवा आणि एक लावणी तेवढं करा. मी तोडा वाजवला आणि एक लावणी वाजवली. आणि आता पुढं नाटक चालू होईल. आपण शाळेत आम्हाला जागा दिली होती, स्टेजच्या पाठीमागे येऊन जरा अंग टाकलं, शाळा अंगावर घेतली होती. ती तिकडून रिस्पॉन्स आला पब्लिकचा, म्हणजे लावणी वन्स मोर लावणी म्हणजे. आणि मी नुसतंच अंग टाकलं. वन्स मोर म्हटल्यावर मी येऊन झोपलेलो. आणि ती नाचणारी जी होती चाळपायात बांधले, ती पळत ढोलकीवाला कुठं आहे, ढोलकीवाला कुठं आहे. आणि मी नेमका तिथं झोपलेलो होतो. आणि माझ्या तोंडावली शाल, ओ ढोलकीवाली म्हणली, उठा किती वन्स मोर म्हणते. मला एवढा आनंद झाला, मला कोण तर ढोलकीवाला सुरुवातीला मला ढोलकीवाला म्हणले. ही ढोलकीवाला पदवी मिळालेली आहे. तसंच मी काय शाहिरांचा मुलगा होतो, पण मला शाहीर वगैरे कोण म्हणत नव्हते. आता शाहीर पदवी कशी मिळाली, मी प्रत्येकाचं ऐकायचो. शिवशाहीर बाबासाहेब देशमुख ऐकलं, शाहीर युगत त्याला शाहीर म्हणतो ते ऐकलं. पण मलाही वाटायचं ना मला बी शाहीर म्हणा, पण उगाच शाहीर कोणाला म्हणाल का, तर पदवी देईल का. आमच्या जवळ्या गावचे DY कुलकर्णी साहेब होते आणि अजून आहेत.
आणि त्यांनी प्रौढ शिक्षण अधिकारी होते जिल्ह्यात. त्यांनी माझ्या वडिलांशी संपर्क केला, म्हणजे आपला सुभाष शाहिरी पोवाड्यातून प्रौढ शिक्षण जनजागृती करेल का. मला बोलवून घेतलं. कलेक्टर साहेब तेव्हा होते. कलेक्टर साहेबांची मीटिंग लावली. म्हणले हा मुलगा करेल म्हणले. आणि मग मला दिवाय साहेबांनी सांगितलं प्रत्येक गावामध्ये प्रौढ शिक्षणावर पोवाडा गायचा म्हणून. आणि मला तर पोवाडा त्यावेळी तो बाज नव्हता माझ्याकडे एवढा. मग आमचे थोरले बंधू होते बाळासाहेब म्हणून. ते म्हणजे जे आता एवढं सगळं येते शाहिरीच देत नाही घ्या म्हणजे डब हातात आणि लिखाण करा म्हणले. लिहिणारा शाहीर आणि गाणारा शाहीर पाहिजे आणि ती बाज तुम्हाला जमला पाहिजे. प्रौढ शिक्षणाचा पहिला पोवाडा मी लिहिला आणि पहिल्यांदा पोवाडा लिहून ती पहिल्यांदा मी डब हातात घेतला आणि ते सादरीकरण केलं. मग तेव्हापासून खेड्यापाड्यात प्रत्येक ठिकाणी ते प्रौढ शिक्षण आम्ही राबवलं पोवाड्याच्या माध्यमातून, लोककलेच्या माध्यमातून. मग तिथून पुढं दमानं शाहीर आले नाहीत का, आज कार्यक्रमाला शाहीर आलेत नाहीत का. मग असं करत करत मी अवगत करत गेलो. एकलव्यासारखं अनेक शाहिरांचं मी ऐकलं आणि त्या ऐकून परत मी शाहीर पण करावं लागलो. आणि बऱ्यापैकी आता शाहिरी मी करतो. आणि ती शाहिरी पदवी मला अशी पब्लिककडून मिळालेली आहे, जनतेकडून, रसिकाकडून. आता शाहिरांच्या अनेक शाहिरांच्या अनेक गाण्याच्या पद्धती वेगळ्या, पण तुमच्या शाहिरांच्या मी 1-2 पोवाडा तुमचं ऐकलं. शाहीर बाबासाहेब देशमुखांचा बाज तुमच्या शाहिरीमध्ये दिसतो. त्यांचा काय सहभाग लागला का तुम्हाला, सहवास लागला का बाबासाहेब देशमुख? बाबासाहेबांचं खरंच अण्णा म्हणतो होतो आम्ही त्यांना. तसा शाहीर होणे नाही, महाराष्ट्राला अजून तर नाही असा शाहीर होणे नाही. पण त्यांनी बदल केला होता. शाहिरीची परंपरा शाहीर विभूती घराण्यात आहे. ग दि दीक्षित यांच्या घराण्यातली परंपरा आहे ती शाहिरीची. आणि शाहिरी जो बाज आला किंवा शाहिरी लोककला आली ही गोंधळ्यापासून आलेली. आगिनदास म्हणून पूर्वी आमचं एक आगिनदास म्हणून गोंधळी समाजाचे होते. त्यांनी राजदरबारी पोवाडा सादर केला होता आगिनदास. तिथून पोवाडा आणि शाहिरी उत्पन्न झाली. आणि त्या आगिनदासाने शाहिरी सादर केल्यानंतर त्यांना सोन्याचं चांदीचं कडं राजदरबारी द्यायचे. आणि तिथून उत्पन्न झाल्यानंतर बाबासाहेब देशमुखांचा मला सहवास चांगल्या बऱ्यापैकी लाभला, पण जास्त दिवस लाभला नाही. आणि त्यांच्यासोबत राहिलो, वाढलो, त्यांचं शिकलं. प्रत्येक कार्यक्रमाला मला बरोबर घ्यायचे. पण थोडाफार काळ गेला माझा त्यांच्यासोबत चांगल्या पद्धतीने. आता आपण मुलाखतीचं शेवट करत असताना समजा महाराष्ट्रातल्या अनेक गावामध्ये अनेक खेड्यामध्ये तुम्ही फिरणार आहात. महाराष्ट्रातील जनतेला तुम्ही काय जाता संदेश द्याल? महाराष्ट्राच्या जनतेला संदेश देईन आणि आमच्या लोककलावंत बंधूंना सुद्धा मी संदेश देईन. साहेब, जनतेनं माझे हात जोडून कळकळीची विनंती आहे. आम्ही प्रत्येक गावामध्ये कार्यक्रमाला जातो. कार्यक्रमाला गेल्यानंतर आमचं तिथं पचतंय का, ही लोककलेचा बाज इथं पचतोय का, देश तसा वेश आम्हाला करावा लागते. तर जनतेनं पारंपरिक जो बाज आहे लोककलेचा, मग गोंधळ असेल, शाहीर असेल, वाघ्या मुरळी असेल, तमाशाबाज असेल, पारंपरिक बाज आवडीनं पाहावा. कारण तसा बाज आपल्याला राहणार नाही. आणि त्या कलेचं जतन व संवर्धन व्हावं आणि आमची लोककला ही जनतेपर्यंत आणि भावी पिढीला ही लोककला समजावी म्हणून पारंपरिक बाज यांनी ऐकणं फार गरजेचं आहे. आणि पारंपरिक बाज त्यांनी ऐकावा ही माझी रसिकांना विनंती आहे. आणि लोककलावंतापैकी जे आता युवक कलावंत आहेत, या युवक कलावंतांनी आमच्याकडून लोककला घेताना किंवा PhD करायला आमच्याकडे येतात लोक, जे सर वगैरे प्राध्यापक झालेले, ते PhD करणारे लोक, यांनी सुद्धा आमच्याकडून पारंपरिक बाज घेताना युवक युवकापर्यंत ही पारंपरिक बाज कसा पोचेल आणि कलावंत, जुना कलावंत जगल कसा, कलावंत जगला पाहिजे. कलावंत जगला तर कला जतन होईल पुढं. जुना कलावंतच नाही जगला तर ती जतन कोण करणार आहे? त्याची माहिती जी आहे लोककलेची, त्या पारंपरिक माहिती जुन्याच कलावंतांना माहिती आहे. असा जुना कलावंत जगला तर लोककला जतन व संवर्धन होईल. महाराष्ट्र शासनाला सुद्धा माझी विनंती आहे, सांस्कृतिक कार्य विभागाला, अगोदर तुम्ही जुने कलावंत जगवा तर कला जगेल.
आणि कला जतन व संवर्धन होईल. आणि माझा तर पूर्वीपासून हाडामासातूनच आहे की मी वयाचे 63 वयापर्यंत मी जवळजवळ 35 वर्ष घरदार बघितलं नाही. लेकरं बाळं बायका पोरं हे बघितलं नाही. लोककलेला वाहून घेतलं आणि प्रत्येक लोककला बाज मी अवगत करून घेतला आणि लोककलावंतासाठी झटलो, लोककला सादरीकरणासाठी झटलो, लोककला जतन व संवर्धन करण्यासाठी झटलो आणि अजूनही झटत आहे. कारण शासनानं लोककला जतन व संवर्धन करण्यासाठी कलावंत व्हावा तर कला जगेल. खरं तर कुठलाही कलाकार एवढ्या छोट्याशा वेळेमध्ये ते जीवनचरित्र घेणं शक्य नाही. पण आपण थोडासा परिचय किंवा घेण्याचा प्रयत्न केला, त्यांचा जीवनमान घेण्याचा. आणि पुढच्या काळामध्ये सुद्धा पुढच्या मुलाखतीमध्ये काय राहिलेला भाग घेण्याचा प्रयत्न करू. वेळेचंही काही बंधन आहे. आणि शाहीर आज तुम्ही आम्हाला वेळ दिली आणि आमच्या प्रेक्षकांसाठी माहिती सांगण्याचा प्रयत्न केला, त्याबद्दल आम्ही तुमचा आभारी आहोत. धन्यवाद.